हेलो। अविनाश। हाँ सर। यस सर, यस। हाँ। गुड इव्हिनिंग बरं का. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. हा. आवाज क्लिअर आहे माझा? हो सर. ओके. तर आपण आज एक छोटासा डेमो सेशन घेणार आहे, ज्यामध्ये मी तुला क्लासमध्ये घेतलं जाणारं पूर्ण कोर्सची एक ओव्हरऑल आयडिया देईल आणि एक बेसिक छोटासा आपण टॉपिक कव्हर करू, ज्याच्याने की तुला आयडिया येईल की कशा पद्धतीने क्लासमध्ये पूर्ण कोर्स कव्हर होणार आहे तुझा. राईट? येस सर. ओके. तर त्याआधी एक छोटंसं इंट्रोडक्शन होऊन जाऊ दे. मला तुझं छोटंसं एक इंट्रोडक्शन देऊ शकतोस का? Yes sir. My name is Abhinash Kadam. I am from Hingoli district. I have completed my post graduation in MSc. I also doing job in SC Deroka Private Limited. Now I am currently living in Wakadewadi, Shivajinagar. ओके. आणि एमएससी कोणत्या याच्यात झालंय तुझं? फिजिक्स मध्ये आहे सर. फिजिक्स मध्ये. हॅलो. ओके, शुअर. हां. हा, येस येस. तुला जर काही आवाजात प्रॉब्लेम आला ना, जस्ट इन्फॉर्म मी. हां हा. सर, चालेल. हो येस राईट. सर. सो मी स्क्रीन कास्ट करतो. मला सांग तुला स्क्रीन शेअर झाल्यावरती. येस. एक मिनिट. स्क्रीन विजिबल आहे? अविनाश? हां सर. हां येस, स्क्रीन विजिबल आहे. विजिबल आहे. राईट. हां हां येस. तर हा, आपण आता पहिले आपण छोटासा एक सिलेबस बघूया आपला ओव्हरऑल. मी तुला एक बेसिक आयडिया सांगतो की कोड सायन्स ट्रेनिंग हब मध्ये तुला जे पूर्ण ओव्हरऑल सिलेबस जो असणार आहे टेस्टिंगचा, तो मी तुला याच्या थ्रू तुला गो थ्रू करवतो. ओके. सो बेसिकली तुला टेस्टिंगची काही आयडिया आहे का आधीपासून, सॉफ्टवेअर टेस्टिंगची? हां सर. ओके. सो तुला माहिती असेल तसं, इन सॉफ्टवेअर टेस्टिंग देअर इज बेसिकली वन मॅन्युअल आणि अदर आहे ऑटोमेशन. राईट? येस सर. हा. तर मॅन्युअल आणि ऑटोमेशन सोबत आपण अदर गोष्टी शिकतो, जसे की अजाईल मेथडलॉजीज असतात, त्याच्यामध्ये एक अजाईल असेल, माइट बी तू ऑलरेडी वर्किंग मध्ये, सो यू विल हॅव आयडिया अबाउट अजाईल. राईट? येस सर. अलॉंग विथ दॅट आपण कसं फाईल इंटरव्ह्यू, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेथडलॉजीज वापरले जातात. So during this tenure, I will go you through waterfall model. There are different one. There is V model, fish model. So all this model there are going to be, which I will teach you. Okay. So after that we will move on to testing. So in testing आपण मॅन्युअल बघणार आहोत आधी. त्यानंतर तुला अलॉंग विथ दॅट एसक्यूएल, एसक्यूएल सोबतच तुला जे मीटर एक टूल शिकवलं जाईल, जो की पार्ट असतो परफॉर्मन्स टेस्टिंगचा. तो परफॉर्मन्स टेस्टिंग अंडर आपण एक जे मीटर टूल यूज करतो. तुला जर आयडिया असेल त्याबद्दल तर वेल अँड गुड. जे मीटर टूल वापरून आपण एक परफॉर्मन्स टेस्टिंग केले जाते, त्याच्यामध्ये स्ट्रेस, लोड हे डिफरंट डिफरंट पद्धतीने ऍड करून आपण त्या ऍप्लिकेशन किंवा वेबसाईटचं जे काही लोड हँडल करू शकतो, त्या वेबसाईटची कॅपॅसिटी जी काही असेल ती आपण चेक करतो. त्याला एक इवन रोल पण असतो डिफरंट ऑर्गनायझेशन मध्ये ऍज अ परफॉर्मन्स टेस्टर म्हणून. त्यानंतर मॅन्युअल मध्ये तुला डिफरंट डिफरंट, जसं की रायटिंग टेस्ट केसेस झालं, टेस्ट डेटा प्रिपरेशन झालं, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस काय असतं, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन काय असतं, टेस्टिंग घेतल्या जातील, शिकवल्या जातील, फंक्शनल झाली, नॉन फंक्शनल झाली, रिग्रेशन, स्मूक, सॅनिटी, युजर एक्सेप्टन्स. ओके. त्यासोबतच तुला एसडीएलसी आणि एसटीएलसी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असती, सॉफ्टवेअर सायकल काय असती, हे तुला कव्हर केलं जाईल ह्या पूर्ण सिलेबस मध्ये. ओके. ठीक आहे. त्यासोबतच तुला हा, मॅन्युअल मध्ये तुला एवढा पार्ट कव्हर होईल तुझा मॅन्युअल मध्ये. त्याच्यासोबतच तुला एसक्यूएल घेतलं जाईल, तुला जावा, कोर जावा शिकवलं जाईल. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा आपण ऍडव्हान्स मध्ये जाऊ, आय मीन ऑटोमेशन मध्ये जेव्हा जाऊ आपण, ऑटोमेशन टेस्टिंग जेव्हा तुझं घेण्यात येईल,
तर ऑटोमेशन टेस्टिंग साठी तुला पहिले कोर जावा तुझं क्लिअर पाहिजे. कारण की ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये जावा आपण जेव्हा शिकणार आहोत तर त्यासाठी पहिले कोर जावा येणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत मग तुला ऑटोमेशन शिकता येईल. ओके. ऑटोमेशन मध्ये जसं की इथे मेन्शन केलेलं आहे, तुला टूल शिकवलं जाईल, सिलेनियम शिकवलं जाईल. ओके. त्यानंतर तुला Yes. ऑटोमेशन मध्ये टेस्ट इंजिन काय असतं, अनोटेशन काय असते त्याचे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाईल. ओके. त्याच्यानंतर माविन प्रोजेक्ट म्हणून असतो, ते माविन प्रोजेक्ट कसा असतो. आता कसं असतं, सुपर सिनियर लेवलला ह्या गोष्टी क्रिएट केल्या जातात. जेव्हा तू वर्किंगला जाशील ऍज ऑटोमेशन टेस्टर, तर तुला पूर्ण प्रोजेक्ट क्रिएट करावा लागत नाही. पण तुला एक ओव्हरऑल आयडिया काय आहे, माविन प्रोजेक्ट कसा क्रिएट केला जातो, हे सगळं पूर्ण कव्हर होईल तुझं. ज्याच्याने की तू जेव्हा जॉईन करशील तुला प्रॉब्लेम नाही येणार की नेमकी बाबा आपण करतो काय, हे अंडरस्टँड व्हायला तुला प्रॉब्लेम नाही. ओके. याच्यासोबतच तुझा अदर हे टूल्स पण शिकवले जाईल, जसं की एपीएम झालं, लोड रनर झालं, पोस्टमन टूल हे जे आहे ना, हे आपण याच्यामध्ये कव्हर करतो, एसक्यूएल सोबत कव्हर करतो. ओके. Yes. हा. ओके. एपीआय टेस्टिंग मध्ये हे जे पोस्टमन टूल आहे का, हे यूज केलं जातं. एपीआय टेस्टिंग सोबत त्यासोबतच तुला रेस्ट अश्युअर्ड झालं, हे पण एक टूल आहे, हे पण कव्हर केलं जाईल तुझं त्यामध्ये. ओके. त्यासोबतच तुझं मोबाईल टेस्टिंग इन दी सेन्स बोलायचं झालं तर ऍप्लिकेशन टेस्टिंग, वेबसाईट टेस्टिंग टेस्ट करणं वेगळी गोष्ट आणि ऍप्लिकेशन टेस्ट करणं वेगळी गोष्ट असते. ऍप्लिकेशन टेस्ट करायसाठी आपण वेगळ्या गोष्टी वापरतो, जसं की एपीएम टूल झालं. ओके. Yes. ओके. याच्या व्यतिरिक्त तुला सिलेबस विषयी काही क्वेश्चन्स, यासोबतच तुला यामध्ये इंटर्नशिप. हा. विचार विचार. ब्लॅक बॉक्स व्हाईट बॉक्स टेस्टिंग नाही हो प्रोव्हाइड हो करणार का हो. तुम्ही? हे हा, हे सगळं कव्हर होतं. आता कसं असतं, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग झाली, व्हाईट बॉक्स Yes. टेस्टिंग झाली, Yes. याला वेगवेगळे नाव आहेत, मल्टिपल नाव आहेत. पॉझिटिव्ह टेस्टिंग, निगेटिव्ह टेस्टिंग. ओके. आता जी आपण एक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणतो, ही कोर लेवलला केली जाते. तर सुरुवातीला याच्यातून काही टेस्टिंग जे असतात ह्या डेव्हलपर लेवललाच होत असतात. त्यानंतर ते आपल्याकडे येत असते. इव्हन सॅनिटी सुद्धा डेव्हलपर लेवलला ऍक्च्युली एकदा झालेली असते. त्यानंतर आपल्याकडे जेव्हा फर्स्ट टाइम येतात तेव्हा आपण सॅनिटी करतो. ओके. तर हे सगळे पार्ट तुझे कव्हर होतील. आज आता मी तुला एक बेसिक आयडिया देतो की कसं असेल. ठीक आहे. मी छोटस नोट्स क्रिएट करून ठेवलेलं आहे सध्या पुरत्या. आपण पहिले गो थ्रू करू की टेस्टिंग काय असतं. ओके. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये सर्वात पहिला क्वेश्चन येईल तो म्हणजे की व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके. Mm. हा. तर बेसिकली तू सांगू शकतो का मला सॉफ्टवेअर टेस्टिंग काय असते. नाही हे सर, डाऊट पर्यंत जाऊ दे. ऍक्च्युली हा. नेक्स्ट बरं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम. आता टेस्टिंग, सर्वात पहिले आपण शब्द घेऊ. टेस्टिंग हा म्हणजे काय, बेसिकली आपण टेस्ट करतो तेव्हा काय करतो, कोणता पण ऑब्जेक्ट असू दे, मशीन असू दे किंवा टूल असू दे, काही पण असू दे. मग ते आता आपण आयटी मध्ये आपण सॉफ्टवेअर युज करतो शब्द त्याला. ओके. आता सॉफ्टवेअर 2 मिनिटं बाजूला ठेवू. कोणती पण गोष्ट असते आपल्या घरातली साधातली साधी टीव्ही झालं. ओके. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या आपण कसं असतं, जेव्हा क्लायंट कस्टमर जेव्हा तो घेतो, कस्टमर जेव्हा घेणार आहे, तो ऑब्जेक्ट झाला, मशीन झाली, ती वर्क कशी करणार आहे, ती त्या हिशोबाने वर्क करायला पाहिजे, ती करेल का नाही करेल, हे चेक करायचं काम असतं, राईट. बेसिकली टेस्टिंग या शब्दातून आपण तेच करतो की ती गोष्ट चेक करायची. ओके. आता टेस्टिंग झालं तर मग आपण आता आयटी मध्ये जेव्हा बोलतो त्यामध्ये असते सॉफ्टवेअर असतात, ऍप्लिकेशन असतात, राईट. आता सॉफ्टवेअर एखादं बनवलंय किंवा एखादी वेबसाईट बनवली गेलेली आहे. तर जेव्हा ही वेबसाईट बनवली गेलेली, ती वेबसाईट जसं की आपण आता म्हणू फ्लिपकार्ट. सो बेसिकली जेव्हा फ्लिपकार्ट वेबसाईट बनवली गेली, तर फ्लिपकार्ट वरती मल्टिपल गोष्टी सेल्स साठी होत्या, राईट. आता आपण जर फ्लिपकार्ट वरती गेलो समजा, आणि तिथे आपण जर काही सर्च करतोय, बघा आता सर्वात पहिले आपण समजा फ्लिपकार्ट वरती गेलो. आता हे फ्लिपकार्टचं पेज ओपन झालंय. ओके. आता ह्यामध्ये जेव्हा आपण मोबाईल सेक्शन मध्ये जातो, तर हे मोबाईल सेक्शन आलंय. यामध्ये समजा तुला आता स्पेसिफिक काही चेक करायचंय, एखादं समजा आपल्याला सॅमसंग चेक करायचंय, सॅमसंग S23. तर सॅमसंग S23 सर्च होतोय का, सॅमसंग S23 सर्च केल्यानंतर इथे
तो येतोय का. ओके. हे झालं. आता हे चेक करणं झालं. आपण काय करतोय आता, चेक करतोय की बाबा फ्लिपकार्ट वरती S23 सर्च केल्यावरती सॅमसंग गॅलेक्सीचे S23 फोन येतोय का. हे झालं टेस्टिंग. सिंपल शब्दात सांगतोय मी सध्या तुला. आता कसं असतं, येस. यामध्ये वेगवेगळे घटक असते. आता फंक्शनल टेस्टिंग राहते, नॉन फंक्शनल टेस्टिंग राहते, सॅनिटी राहते. तर आपण आता सध्याला काय म्हणू की आपल्याकडे फर्स्ट टाइम ऍप्लिकेशन आलेलं आहे. तर आता कोणतं पण आय मीन वेबसाईट आलेली आहे. आता ही वेबसाईट आली आहे. काही वेबसाईट कशा असतात, ज्यांना चालू करताच आपल्याला लॉग इन करणं गरजेचं असतं. फ्लिपकार्टच्या केसमध्ये तसं नाही. समजा आता तू काहीतरी बाय करायला गेला. ओके. आता इथे जेव्हा बाय नाव करशील तेव्हा ते तुला लॉग इन विचारेल. त्याचं कारण काय असेल, की त्यांना ऍक्सेस पाहिजे राहील की तुझा ऍड्रेस सगळ्या गोष्टी आहेत का आमच्याकडे, मग तेव्हा आम्ही देऊ. बरोबर. येत आहे ना लक्षात. हा सर, येते. हा. ओके. तर आता समजा एखादं ऍप्लिकेशन आहे, याला आता लॉग इन करायचे, लॉग इन चेक करायचं आहे आपल्याला. तर आपण कशा पद्धतीने करू, सर्वात पहिले आपण लॉग इन वर जाऊ, लॉग इन क्लिक करू. लॉग इन वर क्लिक होतंय का, हो होतंय. हा झाला एक एक स्टेप बाय स्टेप असतं. आता हे कसं असतं, आपल्याकडे येत असतो टेस्ट केसेस येत असतात. आता टेस्ट केसेस आपण बनवत असतो. कशा टेस्ट केसेस बनवत असतो, तर समजून घे. सर्वात पहिले तुला पूर्ण एक समजा ऍप्लिकेशन आलेलं आहे, जसं की हे. आता ह्या वेबसाईट आलेली आहे. ह्या वेबसाईट मध्ये आता ही त्याची आहे कोर फंक्शनॅलिटी. तर मग तुला याच्या हिशोबाने पहिले टेस्ट केसेस बनवावं लागेल. टेस्ट केसेस कशा बनवशील, तर मग इथे तुला येईल सर्वात आधी की आफ्टर क्लिकिंग दी साइट और इट्स वेब एड्रेस इट शुड ओपन. ओके. आता आपण सर्च केलं. सर्च केलं फ्लिपकार्ट. आता हे आहे त्याची वेबसाईटचं लिंक. बरोबर. आता आपण जेव्हा लिंक वर क्लिक करू, तर सर्वात पहिले टेस्ट केस काय राहील तुझी बेसिक, की बाबा ती ओपन झाली पाहिजे. सो हा झाला वेगवेगळा. आता टेस्ट सिनॅरिओ पहिले असतात. तर ह्या केसमध्ये टेस्ट सिनॅरिओ असा आहे की बाबा फ्लिपकार्ट वरती क्लिक केल्यावरती सॉफ्टवेअर आपलं वेबसाईट ओपन होती का. वेबसाईट ओपन झाल्यावरती त्याच्यावरती जेवढे कंटेंट आहे ते बरोबर जसे आपल्याला डॉक्युमेंट मध्ये ऑलरेडी जो डेटा प्रोव्हायडर असतो, BRS डॉक्युमेंट असता, SRS डॉक्युमेंट असता, याच्यामध्ये तुला ऑलरेडी दिलं गेलं असतं की त्यांना काय पाहिजे, क्लायंट साईडनी गॅदर केल्या गेल्या असते ह्या गोष्टी. ओके. त्या गॅदर केल्यावरती मग तुझ्याकडे जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्याच्या बेसिसवरती तू टेस्ट सिनेरिओ मध्ये टेस्ट केसेस तयार करतो. ओके. आता ह्या सगळं तयार झाल्यावरती मग तू त्या हिशोबाने चेक करशील की हा आता ओके, सर्वात पहिले माझी टेस्ट केस काय आहे, की बाबा आफ्टर क्लिकिंग ऑन दी लिंक और दॅट साइट और दॅट ऍड्रेस इट शुड ओपन. सो आपण पहिली टेस्ट केस चेक करू. आपण क्लिक केलं, हे झालंय ओपन. ओके. आता त्यानंतर येस. माइट बी नेक्स्ट टेस्ट केस असेल की आफ्टर ओपनिंग इट शुड शो दी लॉग इन. ओके. आता लॉग इन चेक येतं का चेक करायचंय. आपण जेव्हा त्या लिंक वरती क्लिक केलं, आपण वेबसाईट वरती येतात सर्वात पहिले आपल्याला काय आलं, लॉग इन आलं. राईट. तर ही पण आपली टेस्ट केस येस. सक्सेसफुल. हा मॅन्युअल पार्ट आहे बरं का. आता हेच आपण ऑटोमेशन मध्ये काय करतो, की हे जेवढे आपल्याकडे टेस्ट केसेस अवेलेबल आहे, या सगळ्या टेस्ट केसेस आपण सिलेनियम विथ जावा यूज करून त्या टेस्ट केसेस ऑटोमेट करतो. ज्याच्याने की ही जी मॅन्युअल प्रोसेस आपण जी करतोय, की बाबा गुगल वरती आल्यावरती आपण सर्च केलंय फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट सर्च केल्यावरती त्याच्यावरती केलंय. क्लिक केल्यावरती तुला इथे लॉग इन येतंय का. आता या लॉग इन वरती जायचं. ओके. लॉग इन वरती गेल्यावरती इथे नंबर तुला इनपुट मागतील. तिथे तुझे क्रिडेन्शियल्स आले पाहिजे. तिथे तुझा जे काही नंबर आहे तो आला पाहिजे. ओके. आणि त्यानंतर रिक्वेस्ट OTP वरती जायला पाहिजे. ही सगळी जेवढी प्रोसेस आहे जी आपण मॅन्युअली करतोय, ही पूर्ण प्रोसेस ऑटोमेट करणं म्हणजेच ऑटोमेशन झालं. ओके. आणि आता बऱ्याचशा वेळेस कसं असतं, ऑलरेडी वेबसाईट्स किंवा ऍप्लिकेशन डेव्हलप झालेले असतात. त्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी ऑटोमेशन करून ठेवले. जेव्हा तू ऍज ऑटोमेशन टेस्टर तिथे जॉईन करतो, तर त्यावेळेस तुझा रोल काय असेल, माइट बी नवीन
फंक्शनॅलिटी येते त्याच्यामध्ये. ओके, जसं की आता सध्याला आपल्याला इथे काय काय दिसतंय, इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, अप्लायन्सेस, मेन, वुमन, किड्स. ओके, आता माइट बी नेक्स्ट अपडेट मध्ये त्यांना पाहिजे असेल की बेबी आणि किड्स हे दोन्ही सेपरेट सेपरेट पाहिजे इथं. ते जेव्हा ते अपडेट होईल तर ते लॉन्च करायच्या आधी चेक करणं असतं की बाबा ही गोष्ट सेपरेट झाल्यावरती पूर्ण कोर फंक्शनॅलिटी वरती काही फरक येतोय का. जेव्हा आपण हे करतो त्याला आपण वापरतो टर्म रिग्रेशन टेस्टिंग. रिग्रेशन टेस्टिंग तेव्हा केली जाते जेव्हा काही नवीन अपडेट किंवा नवीन काही अपलोड हे केलंय किंवा प्रिव्हियस बग सापडला होता. माइट बी समजा आपण ह्या रिमोट कंट्रोल वरती क्लिक केल्यावरती ते रिडायरेक्ट करतच नव्हतं आपल्याला रिमोट कंट्रोलच्या कार ह्या जे काही टॉयज आहे त्यांच्यावरती. तर हे बग आपण डेव्हलपरनी रिझॉल्व्ह केलंय आणि मग आपल्याकडे ते तिकीट आलंय. तर त्या केसमध्ये कसं होईल, आपल्याला चेक करावं लागेल की हा बाबा आता वर्क करतंय का, हो करतंय. पण ह्याच्या सोबत ऑदर ह्या जेवढ्या फंक्शनॅलिटी आहे याच्यावरती त्याचा काही इम्पॅक्ट पडलाय का, की दुसऱ्या कोणत्या कोर फंक्शनॅलिटीला किंवा दुसऱ्या कोणत्या याच्या लिंक वरती काही इम्पॅक्ट पडलाय का त्या चेंजेसमुळे, हे रिग्रेशन टेस्टिंगचा पार्ट असतो. आता याच्यात दोन्ही पद्धतीने केलं जाऊ शकते, मॅन्युअल किंवा ऑटोमेशन. ऑटोमेशनचं सिनॅरिओ, ऑटोमेशन वापरलं त्याच्यासाठी जातं की ही जी पूर्ण मॅन्युअल प्रोसेस आहे ही खूप लेंदी आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आहे आणि कॉस्टली पण पडते. त्यामुळे आपण जेव्हा ऑटोमेट करतो तर जेव्हा तू एकदा त्याला ऑटोमेट वरती चेक करायला टाकून दिलं तर ते स्वतः पूर्ण चेक करतं आणि तुला डेटा प्रोव्हाइड करते की बाबा कुठे काही हे झालंय का, बग आलं किंवा काही आलं का. हे सगळं केलं जातं ऑटोमेशन थ्रू. त्याच्यासाठी आपण यूज करतो सिलेनियम विथ जावा. ओके. आता येस. हे जे मी तुला बोललो, तुला ओव्हरऑल एवढं लक्षात नसेल आलं याच्यासाठी आपण त्यामुळे आपण एकदम बेसिक पासून चालू करणार आहोत. जसं मी बोललो, व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. पहिले आपण बघू सॉफ्टवेअर टेस्टिंग बेसिकली काय आहे, की चेक करतो आपण करेक्टनेस आणि कम्प्लिटनेस ऑफ दॅट ऍप्लिकेशन और वेबसाईट ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट. राईट. ही त्याचं समजा आपण एक टर्म म्हणूया. सॉफ्टवेअर टेस्टिंग इट इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग correctness and completeness of the application as per customer require. ओके. आता फॉर एक्झाम्पल जसं मी तुला आता एक्झाम्पल दिलं की फेसबुकचं लॉग इन पेज आहे. फेसबुकच्या लॉग इन पेज साठी तुला करेक्टनेस अँड कम्प्लिटनेस चेक काय करायची आहे, जेव्हा तू ईमेल आपण फेसबुक वरती जाऊनच चेक करू. ओके. हे आलो आपण फेसबुक वरती. आता आपण इथे काय मेन्शन केलंय सर्वात आधी. ओके, आता हे फेसबुकचं थोडा चेंज झालाय. पहिले वेगळं असायचं हे युआय वेगळं असायचं, आता युआय थोडा चेंज झालाय. सर्वात पहिले आपण काय चेक करणार आहे की फेसबुकच्या याच्यावरती आपण काय चेक करणार आहे, तिथे ईमेल ऍड्रेस फील्ड किंवा स्लॅश फोन नंबर फील्ड अवेलेबल आहे का क्रेडेन्शियलचे पार्ट मध्ये. ओके. पासवर्डची फील्ड अवेलेबल आहे का, लॉग इन बटन अवेलेबल आहे का. बरोबर. इट इज प्रेझेंट ऑर नॉट. राईट. सर्वात पहिले आपण आलो फेसबुकच्या साईटवरती. फेसबुकच्या साईटवरती आल्यावरती आपल्याला इथे बघा आहे ईमेल किंवा फोन हे ऑप्शन अवेलेबल आहे. क्रेडेन्शियलची फील्ड अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याला पासवर्डची फील्ड अवेलेबल आहे. इथे लॉग इनचं बटन अवेलेबल आहे. राईट. हे येस. बेसिकली आपण चेक करूया. हा पार्ट, हा बेसिकली हे चेक करणं काय राहील, सॉफ्टवेअर टेस्टिंग राहील. आता आपण जसं जसं डीप जाऊ जसं तसं मल्टिपल फंक्शनॅलिटीज येतील त्याच्यामध्ये, मल्टिपल मल्टिपल टॅब्स येतील. ओके. आता हा एक टॅब झाला, हा अदर टॅब झाला, हे ड्रॉप डाऊन झालं वेगवेगळे. हे सगळं आपण चेक करणार आहोत टेस्टिंग मध्ये. त्यालाच आपण बेसिकली टेस्टिंग म्हणतो. ओके. नेक्स्ट आपण काय बघणार आहोत की ओके जस्ट अ सेकंड. अच्छा ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये काय बघू की सर्वात पहिले आपण जे काही बघूया ते असेल मॉड्यूल्स. ओके. मेथोडॉलॉजीज. मेथोडॉलॉजीज मध्ये माइट बी वेगवेगळ्या मेथोडॉलॉजीज असतील. जसं मी तुला आधी मेन्शन केलं, अजाईल एक राहील. ओके. येस. फिश मॉडेल एक राहील. ओके. नेक्स्ट व्ही मॉडेल एक राहील. ओके. त्यासोबत तुला वॉटरफॉल मॉडेल नावाचं एक असतं. आता हे सगळे जे आपण मेथडलॉजीज म्हणतोय याच्या प्रत्येक मेथडलॉजी मध्ये काहीतरी वेगळा
पद्धत वापरली गेली आहे, सिंपल शब्दात बोलायचं झालं तर. पद्धत इन दी सेन्स कसं, की बाबा एसडीएलसी ही जी मेथड, सर्वात पहिली मेथडॉलॉजी जी कोणती होती, ती होती एसडीएलसी. ओके, एसडीएलसी नंतर मग आलं वॉटरफॉल मॉडेल, व्ही मॉडेल, फिश मॉडेल. आता सध्याला मॅक्सिमम ऑर्गनायझेशन मध्ये जी यूज केली जाते ती आहे अजाईल. ओके. आता आपण एसडीएलसी मध्ये काय असते हे बघूया. एसडीएलसी चा सर्वात पहिले आपण लॉंग फॉर्म बघू. एसडीएलसी विच इज Software development life cycle. राइट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये वेगवेगळे आपण मेथड्स किंवा स्टेप्स, फंक्शन्स यूज फॉलो करतो. ओके. आता ते कसे असतात, तर हे बघ, रिसोर्सेस असतात ते वेगवेगळे. रिसोर्सेस कोणते असतात, तर कस्टमर असतो, बिझनेस अनालिस्ट असतो. ओके. नेक्स्ट आहे डेव्हलपर, आणि त्यानंतर असतो टेस्टर. ओके. आणि फायनल जे काही असतं ते कस्टमरला, आपण जे काही आपला क्लायंट आहे त्याला आपण जे डिलिव्हरी देतो, तो एक फायनल रिसोर्सचा पार्ट राहतो. ओके. आता यामध्ये सर्वात पहिले आपण इथे काय म्हणतोय, कस्टमर किंवा क्लायंट किंवा एंड युजर हा कोण असेल, तर हा तो असेल समजा एक्स वाय झेड नावाची ऑर्गनायझेशन आहे. तिच्याकडे एबीसी नावाचं ऑर्गनायझेशन आलं, की बाबा आम्हाला फॉर एक्झाम्पल आम्ही लाईट डिझाईन केलेले, आम्हाला त्याच्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करून पाहिजे. ओके. नवीन प्रकारचे कोणते तरी लाईट डिझाईन केले गेलेले, त्याच्यासाठी त्यांना नवीन सॉफ्टवेअर कोड करून बनवून पाहिजे. आता हे जेव्हा हा आलाय, कोण आलाय आपल्याकडे, कस्टमर आलाय रिक्वायरमेंट घेऊन. ओके. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये प्रोसेस कशी फॉलो होती, सर्वात पहिली स्टेप जी असती ती असती बिझनेस अनालिस्ट कस्टमर किंवा क्लायंट सोबत बसून चेक करतो, की बाबा त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. त्याला त्या स्टेजला काय म्हणलं जातं, रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणलं जातं. ओके. रिक्वायरमेंट गॅदरिंग नंतर त्या दरम्यान एक डॉक्युमेंट तयार केलं जातं. डॉक्युमेंट इन द सेन्स की पूर्ण जे रिक्वायरमेंट कस्टमर साईडचे ते नोट केल्या जातात. त्या डॉक्युमेंटला आपण म्हणतो बीआरएस डॉक्युमेंट. ओके. आता हा बीआरएस डॉक्युमेंट क्रिएट झाल्यानंतर बिझनेस अनालिस्ट येतो डेव्हलपरकडे, डेव्हलपर आणि टेस्टरकडे, तो त्यांना प्रोव्हाइड करतो तो डेटा पूर्ण. त्यानंतर मग डेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट. डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये मेन रोल प्ले केला जातो डेव्हलपर कडून. डेव्हलपर बेसिकली काय करतो, ते ऍप्लिकेशन और सॉफ्टवेअर और वेबसाईट जे काही बनवायचंय ते बनवतो ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट. ही झाली एक स्टेज. त्याच्यानंतर जेव्हा डेव्हलपर हे ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट कम्प्लीट करतो, त्यानंतर आपला रोल येतो, तो असतो म्हणजे टेस्टरचा रोल. टेस्टरचं काम काय असतं बेसिकली, की चेक करायचं ऍप्लिकेशन, की त्याची करेक्टनेस आणि कम्प्लीटनेस आहे का त्या ऍप्लिकेशन मध्ये. हे काम असतं टेस्टरचं. जेव्हा ह्या पूर्ण स्टेजेस प्रॉपरली फॉलो होऊन जेव्हा कम्प्लीट होता, त्यानंतर फायनली आपण काय करतो, त्या कस्टमरला प्रोडक्ट डिलिव्हर करतो. ओके. हे बेसिकली एसडीएलसी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचा ओव्हरव्ह्यू झाला. आता आपण पुढे जेव्हा जाऊ क्लास, जेव्हा पूर्ण लेक्चर तुझे स्टार्ट होतील, तेव्हा ही प्रत्येक गोष्ट तुला डीप मध्ये शिकवलं जाईल, की बाबा कस्टमर काय असतो, कस्टमर कडून रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय केलं जातं, बीआरएस डॉक्युमेंट मध्ये नेमकी काय घेतल्या जाते, रिक्वायरमेंट काय गॅदर केल्या जाते. बीआरएस डॉक्युमेंटच्या नंतर जेव्हा आपण नेक्स्ट स्टेज मध्ये येतो, डेव्हलपमेंट स्टेज मध्ये येतो, तेव्हा एक एसआरएस डॉक्युमेंट क्रिएट होतो. एसआरएस डॉक्युमेंट मध्ये नेमकी काय केलं जातं, तर बीआरएस डॉक्युमेंट हा पूर्ण एक ओव्हरऑल टोटल ऍप्लिकेशन कसं पाहिजे, काय पाहिजे, पूर्ण एका बुक मध्ये अवेलेबल आहे आपण म्हणू. ओके. त्यानंतर आपण त्याला तोडतो, की बाबा सर्वात पहिले ऍप्लिकेशनचं लॉग इन पेज डिझाईन करायचंय, त्यानंतर होम पेज डिझाईन केलं जाईल. मग होम पेज मध्ये असलेले वेगवेगळे टॅब, काय म्हणतो आपण त्याला, टॉपअप्स, हे सगळे डिझाईन केलं जाईल. हे सगळं आपण ब्रेक करतो, कारण की हे कंटिन्युअस काम चालू असतं ना. तर ऍट अ टाइम हे सगळ्या गोष्टी केल्या जाणं शक्य नाहीये, तर आपण त्याला ब्रेक करतो. तर जेव्हा हे ब्रेक केलं जातं त्याला एक टेन्युअर दिलं जातं. ओके. त्या टेन्युअर मग तो माइट बी असू शकतो 1 वीकचा, किंवा काही ऑर्गनायझेशन मध्ये तो 1 मंथचा असू शकतो.
ह्या 1 मंथ मध्ये किंवा 1 वीक मध्ये काही टास्क शेड्यूल केले जाते. जसे की आता समजा ह्या 1 वीकचं त्यांचं जे काही आहे त्याच्यामध्ये पहिलं टास्क असेल की लॉग इन पेज डिझाईन करायचं. हा. नेक्स्ट असेल की लॉग इनचे क्रिडेन्शियल्स जे आहे ते पूर्णपणे डिझाईन करायचे. ओके. त्यानंतर थर्ड स्टेज असेल माइट बी की होम पेज डिझाईन करायचं. तर आता हे जे 2 किंवा 3 स्टेजेस आहे ह्या एकाच याच्यात करणं पॉसिबल नाहीये. तर याला आपण स्प्रिंट म्हणतो. एक स्प्रिंट ते जसं की मी तुला म्हणलं एक स्प्रिंट वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन नुसार व्हॅरी करू शकतो. तो 1 वीकचा असू शकतो, 1 मंथचा असू शकतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये जो स्प्रिंट असतो तो 1 मंथचा असतो. तर आपण जेव्हा क्लायंटला म्हणतो की बाबा किती टाइम लागेल तुझं ऍप्लिकेशन डेव्हलप करायला किंवा वेबसाईट डेव्हलप करायला, तर माइट बी 4 स्प्रिंट टाइम मध्ये आपण त्याला डेव्हलप करून देऊ शकतो. तर 4 स्प्रिंट मध्ये आपण जेव्हा डिवाइड करतो तर त्यातल्या एका एका स्प्रिंट मध्ये किंवा एका महिन्यामध्ये काय काय काम होणार आहे हे पूर्ण ते एका SRS डॉक्युमेंट मध्ये मेन्शन केलं जातं. हे बेसिकली एक SRS डॉक्युमेंट जे असतं ते तुला सांगतोय. ओके. एक बेसिक आयडिया आली तुला येस येस. SDLC ची.